या बातमीचे प्रायोजक आहे सुरभी ज्यूस सेंटर। आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील। पत्ता काँग्रेस भवन शेजारी, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर। काल एका कार्यक्रमामध्ये आमदार संतोष बांगर बोलताना काँग्रेसवर टीका करत असताना अश्लील हातवारे करत टीका केली होती। महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही भारताला आदर्शवत आहे, परंतु आमदार संतोष बांगर हे यापूर्वी टीका करताना अश्लील हातवारे केले होते। त्यावेळेला त्यांच्यावर महाराष्ट्रात सर्वच स्तरातून टीका करण्यात आली होती, परंतु पुन्हा 8च दिवसांनी काँग्रेसवर टीका करत असताना अश्लील हातवारे करत त्यांनी टीका केली होती। यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी आमदार संतोष बांगर ते तमाशातील नाचे असल्याचं संबोधलंय। महाराष्ट्राच्या विधानसभेत येणारे आमदार हे सुसंस्कृत व उच्च शिक्षित असतात, परंतु संतोष बांगर हे यांचे कारकीर्द अतिशय वादग्रस्त असून ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना योग्य ती समज द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे। आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक परंपरा असणारे सुशिक्षित, उच्च शिक्षित, सुसंस्कृत असे आमदार अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या विधानसभेला लाभले, परंतु संतोष बांगर नावाचा एक कलंक लागलेला आमदार या महाराष्ट्राच्या विधानसभेला लागला। मुळात तो आमदार नसून तमाशातला नाचा आहे नाचा। त्याचं कारण असं आहे की टीका करत असताना अश्लील हातवारे करायची, घाण इशारे करायचे ही त्या संतोष बांगरच्या आमदाराची परंपरा आहे। त्यामुळं निश्चितपणे त्या आमदारावरती अशाच प्रकारचे संस्कार त्या आमदारावरती झालेले आहेत। त्यामुळं काँग्रेससारख्या सुशिक्षित 125 वर्षाचा इतिहास असणाऱ्या, परंपरा असणाऱ्या पक्षावर टीका करताना अश्लाघ्य हातवारे करतो। त्यामुळं तो आमदार नसून तमाशातला तो नाचे आहे। महायुतीचं अद्याप जागा वाटप झालेलं नाही, कसं बघता या जागा वाटपाकडे? तिला सुटलेलं नाही। मुळात आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, शिंदे गट, अजित पवार गट सपशेल अपयशी ठरलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी ही निश्चितपणे मोठ्या संख्येनं या महाराष्ट्रात निवडून येणार आहे आणि या महाविकास आघाडीच्या विजयाची कुठेतरी खात्री वाटते। म्हणून भारतीय जनता पार्टी आणि त्या दोन त्यांच्या गटाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। त्यामुळं निश्चितपणे उमेदवार देताना त्यांना प्रत्येक वेळेला उमेदवार बदलावा लागतो। उमेदवार देत असताना 4 वेळा चाचपणी करावी लागते, उमेदवार बदलावा लागतो आणि हे सगळं करत असताना त्यामुळं त्यांना पराभवाची भीती जाणवते। त्यामुळे निश्चितपणे त्यांची जागा त्यांच्या रखडलेल्या आहेत। गेल्या 21 वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर, 7 रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता सुरभी ज्यूस सेंटरची दुसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे। खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ, स्पेशल रामफळ, स्पेशल खजूर, स्पेशल अल्फान्सो मँगो, स्पेशल अनार, लीची, ब्लूबेरी, चॉकलेट, कोल्ड कॉफी, ओरिओ कोल्ड कॉफी, ड्रॅगन स्पेशल, स्पेशल किवी, मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल। पार्सलची सुविधा, विविध पार्टींचे ऑर्डर्स हे स्वीकारले जातील। ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही। स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटरची टेस्ट। सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर। पत्ता काँग्रेस भवन ऑफिस, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर।